आय एम रेडी. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे जिया देशमुख. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि काय म्हणतात, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की माहीत झालंच असेल की यूट्यूबचं काय म्हणतात नवीन अपडेट आलेलं आहे. 15 जूनपासून ते सुरू होणार आहे. तर काय म्हणतात ते मॉनिटायझेशनबद्दल आहे. आणि ते ऐकून मला खूप धक्कादायकच वाटलं, कारण की तुमचं त्याच्यामध्ये ओरिजिनल कंटेंट हवं असं मी ऐकलं आहे. तर तेच डोक्यामध्ये चालत आहे की यार मी काय करावं, काय नाही करावं. आणि त्याबद्दल पूर्ण माहिती अजूनपर्यंत मला कळायची आहे. बस माझ्या एका मित्राने मला ते पाठवलेलं होतं की बघ, ओरिजिनल कंटेंटमध्ये तयार करायच्या सगळ्या पुढे जाऊन गोष्टी. तर त्याचाच विचार करत होते. थोडं टेन्शन आल्यासारखं वाटत आहे, पण तुम्ही खूप छान सपोर्ट करत चला मला. आणि माझे व्हिडिओ जे आहेत बघत चला, त्यांना व्ह्यूज येऊ द्या. आणि काय म्हणतात माझे शॉर्ट व्हिडिओ शेअर करत चला. जे काही व्हिडिओ असतात ते शेअर करत चला. तुमच्या सपोर्टने मी खूप पुढे जायला हवी. तर यूट्यूबला एक रिक्वेस्ट आहे की एवढे काय म्हणतात कठीण एवढं कठीण काय म्हणतात तुम्ही अपडेट नका करत जाऊ की आम्हाला थोडंसं त्रास होणार, धक्का वाटणार. कारण की तुम्हाला माहित आहे, म्हणजे मी तर काय ओरिजिनल म्हटलं तर मी तेच करत जाणार. कॉमेडी नाही, बट मिनी व्लॉग्स टाकत जाणार. कॉमेडी ट्राय करून बघणार स्वतःच्या व्हॉइसमध्ये, स्वतःच्या बोलण्यामध्ये. जे काही नवीन आपल्या स्वतःच्या व्हॉइसमध्ये स्वतःचं ओरिजिनल कंटेंट जे काही करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करणार. पण हे नवीनच एकदम धक्कादायक यूट्यूबने अपडेट केलं आहे, त्याबद्दल खूप वाईट वाटत आहे. एनिवे, केलाय तर केलाय, आता काय त्याला हँडल करणं आपल्या हातामध्ये आहे. तर ते मी करून बघणार. बस डिमॉनिटाईज चॅनल नको व्हायला कोणाचं, माझंही नको आणि कोणाचं नको. कारण की ते क्रायटेरिया ते लोक चेक करत असतात. तर प्लीज गाईज खूप सपोर्ट करा. माझे शॉर्ट व्हिडिओ बघत चला, लॉंग व्हिडिओ बघत चला. मी ट्राय करत आहे, खूप प्रयत्न करत आहे पुढे जाण्याचं. त्यामध्ये थोडं यश मिळू दे मला. आता माझं चॅनल डाऊन नको व्हायला, तो वरती जायला हवं. सध्या वरती जात आहे, तर आणखी पुन्हा पुढे जावं. दुसरी गोष्ट तर ही गोष्ट झाली आहे यूट्यूब जे काही अपडेट केलं. बट मला एक व्यक्ती आहे खूप कमेंट करतो माझ्या साडीबद्दल, कारण की मी खूपसे रील्स माझ्या साडीवरती असतात. आणि काय म्हणतात मला जशी साडी घालता येते मी तशी साडी घालते. प्लीज करून तुम्ही त्याच्यावर टिप्पण्या नका टाकू, कारण की खूप एकाने मला खूप कमेंट केलाय, एक सोडून 2 ठिकाणी कमेंट केलाय त्या व्यक्तींनी. कारण की 2 ठिकाणी मला फॉलो करतो वाटतं. तर त्यांचं म्हणणं आहे हे की मला साडी घालता नाही येत, घालत नको जाऊ. तर मला हे म्हणायचं आहे की दादा, तुम्ही असं मला शिकवू नाही शकत की मी काय घालायला हवं, काय नको. आणि जसं मला घालता येते मी तशी साडी घालते. आय नो की मला साडी वेअर करता नाही येत. आणि काय म्हणतात मला त्याची खूप मोठी प्रॅक्टिस नाही आहे. तर ते मी जसं येतं तसं त्या रील्ससाठी साडी घालत असते. कारण की माझे जे काही लुक असते ते साडीवर जास्त असतं, रील्स कॉमेडी. कारण की ते मला आवडतं सुद्धा, बट नाही घालता ती गोष्ट वेगळी. पण तुम्ही ठरवणारे कोणी नाही. मी फक्त माझ्या घरच्यांचं ऐकत असते, बाकी लोकांचं ऐकत नाही. माझ्या घरातले जे म्हणतात ते ऐकते, त्यांना जे जज करतात जे काही असतं ते मी फॅमिलीचं ऐकते. ऐरा नत्तू खैरा व्यक्ती येऊन जर मला लेक्चर देत असेल ना, मला गाण्याच्या गोष्टी सांगत असेल, तर ते अजिबात मी ऐकत नाही. आणि मला याचं मला एवढं खूप हर्ट नाही झालं, बट तुम्ही जे कमेंट केलं त्याच्यावर मी फक्त उत्तर देत आहे की पुढे जाऊन तुम्ही मला असं गाण्याच्या गोष्टी पाठवू नका. चांगले कमेंट करायचं असेल तुम्ही करू शकता, चांगल्याने सपोर्ट करायचं असेल तर करू शकता. बट हे असं काय म्हणता विचित्र अचित्र वाईट वाटतं. तुम्ही असे काही कमेंट करता त्यावेळेस आम्हाला खूप दुःख वाटतं. कारण की जो रील्स बनवतो त्यालाच माहिती असतं की त्या रील्सच्या पाठीमागे त्यांना काय काय करावं लागतं, काय काय नाही करावं लागतं, ते फक्त त्या व्यक्तीला माहिती असतं. तुम्हाला नाही माहिती. तुम्हाला वाटतं की बस 2 मिनिटाचं काम आहे ते रील्स बनवणं. 2 मिनिटाचं काम नाही राहत, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. तर तुम्ही असं दुरूनच जज नका करू, दुरूनच आपल्या काय म्हणतात फपल्या गोष्टी इकडे झाडत नका जाऊ. कमेंट करायचं असेल तर चांगलं करा. आणि खूप विचित्र अचित्र मला कमेंट येत असतात
जास्त कमेंट तर येत नाही, बट 1-2 अशा कमेंट येतात की ते मला बोलल्या जातात, नंतर त्या डिलीटही करता तुम्हीच, कारण की मी त्याच्यावर रिप्लाय देते चांगल्याने ठळक, तो तुम्हाला सहन नाही होत आणि त्यानंतर तुम्ही तो डिलीट करता, हे खूप चुकीचं आहे, ते राहू देत जा. आणि जे कमेंट करताना तर ते कमेंट्सच्या टाईपमध्ये करत जा, तो कन्व्हर्सेशन बॉक्स नाही राहत. एखादे खूप इरिटेट होते, आज कमेंटचा निघालाच आहे टॉपिक तर मी बोलतेच आहे की ते कमेंट असतात, कमेंटवर फक्त थँक्यू वगैरे जे काही तुम्ही तारीफ करायची असेल तर तुम्ही करू शकता, जे काही आहे, पण तुम्ही तिथं लांब लचक असं कन्व्हर्सेशन टाईप पाठवता की हां, ते खूप चुकीचं वाटतं मला, कारण की त्याच्याने इरिटेट होते एखादा व्यक्ती, आणि मी होते, बाकी कोणी होत नसेल बट मी होते, कारण की खूप असे काय म्हणतात मला कमेंट्स नाही राहत, ते 1-2च कमेंट्स येतात आणि त्यावरही काय म्हणतात बाकीचे लोक वाचतात याचा विचार येतं, म्हणजे मी कमेंट्सकडे लक्ष नाही देत, बट मला असं वाटतं ना की जे फॅमिली लोक असतात, बाकी लोक असतात, ते कमेंट्स वाचतात की, आणि ते वाचल्यानंतर असं आम्हाला वाईट वाटतं, मला येतात ना, मला वाईट वाटतं, बाकी लोकांना तर वाटतच असेल, बट मला स्वतःला वाईट वाटतं. म्हणून कमेंट करताना थोडं सांभाळून करत चला, कारण की तिथं काही पण लिहिता, मनाला जे येईल. काल तर एक व्यक्ती मला एकदम फ्रॉड ब्ला ब्ला गोष्टी बोलून गेलो होतं की तू फ्रॉड आहेस. मला चक्क प्रश्न पडला की मी काय असं केलं की तो व्यक्ती मला फ्रॉड आहे असं म्हणत आहे. त्यानंतर डिलीट सुद्धा केलं, आणि काय म्हणतात असं काही बोलत नका जाऊ, प्रेमाने राहा, प्रेमाने कमेंट करत चला, फालतू काही बोलत नका जाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. जेवढं बोलायचं होतं तेवढं बोलून घेतलं मी. चला, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. आणि जे काही यूट्यूबनी अपडेट केलं आहे तर हॅलो यूट्यूब, प्लीज हा जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर असे काय म्हणतात तुम्हाला वेळ असेल तर माझा व्हिडिओ बघणार, तर असं काही अपडेट नका करत जाऊ ज्यामुळे आमच्यासारख्यांना धक्का बसेल. सो जैसा चल रहा है वैसा चलने दो. अपडेट करायचंच असेल तर अर्निंगमध्ये करा, थोडंसं डॉलरचं काय म्हणतात कट ऑफ जो करता तुम्ही ते थोडं कमी करा. चला, बाय बाय, टेक केअर.